मुनगंटीवारजी, असा आरोप होतोय की शिंदेंची नाराजी आहे आणि त्यामुळे थेट त्यांनी अमित शहांकडे ही तक्रार केलेली आहे। माझा व्यक्तिगत रीतीने अमित शहा साहेबांकडे जाऊन अशा तक्रारी करण्याची आवश्यकता माननीय शिंदे साहेबांवर असेल असं वाटत नाही। शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी यांचे एकमेकाशी चांगले संबंध आहेत। दोघेही सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचे धनी आहे। एकमेकाशी त्यांचे अतिशय उत्तम संबंध आहे। अमितभाईंकडे जाऊन अशा छोट्या छोट्या गोष्टीच्या तक्रारी करणे एवढी मला वाटत नाही की हा महत्वाचा विषय आहे। पण मुनगंटीवारजी तक्रार अशी आहे की आपल्याकडच्या पैशाचा बळाचा वापर करून जे शिंदे सेनेचे उमेदवार होते त्यांच्या विरोधात उभे असलेल्या लोकांना भाजपच्या गोटात आणलं जाते, पैशाचा बाजार मांडल्याचा आरोप केला जातोय। रवींद्र चव्हाणांकडे बोट आहे त्यांचं। हा आरोप कपोकल्पितच असेल। शेवटी आपण अमित भाई आणि एकनाथ शिंदेजी यांची चर्चा जेव्हा टीव्हीवर दाखवत आहे तेव्हा हा मग महाभारतानंतर आधुनिक भारताचा संजय आहे की ज्यांनी कोणी अशी चर्चा ऐकली आणि दिव्य दृष्टीने माहिती केली। एकनाथ शिंदे साहेब आणि अमित भाई हे काय अशा विषयांवर काम करण्याची आवश्यकता नाही आहे। आणि त्यांना रवींद्र चव्हाण साहेबांसोबत संदर्भात काही मत मांडायचं तर ते देवेंद्रजीला मांडू शकतात। या संदर्भात BL संतोषजींकडे मांडू शकतात। आमचे शिवप्रकाशजी हे आमचे संघटनेचं काम पाहतात, त्यांच्याकडे मांडू शकतात। मला व्यक्तिगत रीतीने अमित भाईंचा हा इतका छोटा विषय अमित भाईंकडे जात असेल असं मला दूरपर्यंत वाटत नाही। कारण या पार्टीला मी आजपासून नाही जवळपास 40 वर्षापासून ओळखतो। अशा पद्धतीने कोणताही कार्यकर्ता आणि नेता अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिथं जातो हे तर माझ्यासाठी आश्चर्यजनक आहे। तक्रार अमित शहांकडे करायची वेळ आली याचाच अर्थ देवेंद्र फडणवीसांची रवींद्र चव्हाणांच्या कृत्यांना मूक संमती आहे असं एकनाथ शिंदे सुचवू पाहतात। नाही, एकनाथ शिंदे साहेबांनी तक्रार केली हेच मुळात गृहीतक चुकीचं आहे। हे गृहीतक कोणीतरी सूत्राच्या माध्यमातून आणलं आणि हा सूत्र हा शब्द इतका डेंजर आहे की सूत्राच्या माध्यमातून काहीही आणू शकतात। तर म्हणून माझा आपल्याला आग्रह आहे की तुम्ही स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे तुमचा रिपोर्टर पाठवा आणि शिंदे साहेबांनाच विचारा ना खरं काय आहे। शेवटी अशा सर्व कथा ज्या दंतकथा कपोकल्पित कथा जातात या कपोकल्पित कथांना मग कोणी अजून कोणत्या कोणत्या मुद्द्यावर ज्या पद्धतीने सांगतो मला वाटतं मला फक्त एक गोष्ट माहिती आहे। एकनाथ शिंदेंनाही मी ओळखतो आणि माझ्या पक्षाच्या धोरणांनाही ओळखतो। देवेंद्रजींबद्दल मला चांगली माहिती आहे, एकनाथ शिंदेबद्दल माहिती आहे। असं काही असेल तर एकनाथ शिंदेजी फोन करतील, वर्षावर जातील, वर्षावर जाऊन देवेंद्रजींना सांगतील की रवींद्र चव्हाणांच्या बाबतीमध्ये माझा आक्षेप आहे। अमित भाईंकडे जाऊन सांगतील आणि अमित भाई ऐकून घेतील। अमित भाई ऐकून घेतील त्याच्यावर माझा विश्वास नाही। पण मुनगंटीवारजी, शिंदेच्या नेत्यांनी कुरबुरी आहेत हे मान्य केलंय। काल भरत गोगावले यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे की आहेत कुरबुरी। कुरबुरी शिवसेना आणि भाजपमध्येच काय, भाजपच्या अंतर्गतही राहणार आहे। दोन मान जेव्हा एकत्र येतात तेव्हा जर पटलं नाही तर कुरबुरी प्रत्येक पक्षात असते, पक्षाच्या अंतर्गत असते, पक्षाच्या बाहेर असते। त्यामुळे कुरबुरी या शब्दाचा काय, दोन भावांमध्ये पटलं नाही म्हणून ताबडतोब काय भावांचा डायव्हर्स होतो का, काय घटस्फोट होतो की भाऊ आता घर सोडून निघून जाईल? होतं, वाद होतो, विषयावर वाद होतो। दोन भाऊ एकत्र बसतात, जेवणाच्या टेबलवर बसल्यावर दोन मतांतरे असतात, त्याला कुरबुरी म्हणतो। पण कुरबुरी याचा अर्थ काहीतरी वाईट होते असं थोडी होतं। ठीक आहे मुनगंटीवारजी, धन्यवाद आपण आमच्या सोबत राहिलात, त्या आम्हाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आणि सुषमाताई आहेत आपल्यासोबत। सुषमाताई, भाजपकडनं ही प्रतिक्रिया आलेली आहे, त्यावर मला तुमची एक प्रतिक्रिया हवी आहे। नाही, सुधीर भाऊ जे बोलतायत ते फार गोलगोल बोलतायत। सुधीर भाऊंना आपण जो थेट प्रश्न विचारला की तिकडे ते गेलेले आहेत भेटायला, तर त्यावर ते असं सांगतात की नाही एवढ्या छोट्या गोष्टीमध्ये अजिबात अमित शहा लक्ष देणार नाहीत, अमित शहा ऐकूनच घेणार नाहीत। म्हणजे एकनाथ शिंदे हा अत्यंत छोटा विषय वाटतो, हे फार महत्वाचं आहे। एकनाथ शिंदे अतिशय छोटा विषय वाटतो या सगळ्यांना। आणि रवींद्र चव्हाण यांच्याकडे उदय सामंत भेटायला जातात, त्याच वेळेला अमित शहांकडे एकनाथ शिंदे जातात। बरं, हे पहिल्यांदा झाले का? तर असं अजिबात नाही। जेव्हा जेव्हा इथे काही घडलंय तेव्हा तेव्हा अगदी पहिली फ्लाईट पकडून एकनाथ शिंदे हे अमित शहांकडे जातात। कारण भाजपामध्ये एकूण एकनाथ शिंदेची जी एंट्री या सत्तेत आहे ती एंट्रीच मुळात अमित शहांमुळे आहे।
आणि हा कोल्ड वॉर कदाचित म्हणजे आता जरी ते मान्य करत नसले तरी मी आता म्हणतेय की पुढारीचा एखादा रिपोर्टर ऑफ द रेकॉर्ड सुधीर भाऊंना विचारावंच सुधीर भाऊंना की सुधीर भाऊ कशा पद्धतीने मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा पुढाशी बाळगणारे देवेंद्र फडणवीस हे कशा पद्धतीने सगळ्यांना त्रासदायक ठरले आणि ते सुधीर भाऊंना सुद्धा किती त्रासदायक ठरलेलं आहे ते. ठीक पण आहे ते मान्य करणार नाहीत उघडपणे. सुषमाताई, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजला सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.